हाताने लिहिलेला मजकूर म्हणजे हस्तलिखित याचे टायपिंग करून मिळण्यासाठी आपल्याला विविध पर्याय उपलब्ध आहेत. बहुतेक AI चॅटबॉटवर म्हणजे ChatGPT, Google जेमिनी यावर ते उपलब्ध असते. परंतु आपण ते छोट्याशा स्वरूपात व्हॉट्सॲपमध्येच हे कसे करता येते ते पाहणार आहोत. त्यासाठी मी प्रथमतः व्हॉट्सॲप ओपन करणार आहे आणि व्हॉट्सॲपमधील मेटा AIचा वापर करून त्याचं टायपिंग करून घेणार आहे. ते मी तुम्हाला दाखवत आहे. व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर तुम्ही जर पूर्वी मेटा AIचा वापर केला असेल तर वरच्या बाजूला बाणाने रेखांकित केल्याप्रमाणे मेटा AI असा चॅट तुम्हाला चॅटमध्ये दिसेल. परंतु जर मेटा AIचा वापर अजूनपर्यंत अद्याप आपण केला नसेल तर उजव्या बाजूला खाली तुम्हाला हिरव्या चौकोनाच्या वरती मेटा AIचे चिन्ह दिसत आहे. त्या चिन्हावर तुम्ही क्लिक करून मेटा AIला चॅटला सुरुवात करावी लागेल. मी आता मेटा AIचा चॅट ओपन करत आहे. ओपन केलेला चॅट तुम्हाला अशा स्वरूपाचा दिसेल. त्या ठिकाणी प्रथमतः मी माझा ज्या सूचना आहेत म्हणजे भाषांतर करण्याच्या, टायपिंग करण्याच्या, त्या इथं खाली टाईप करत आहे. मी इथं मजकूर टाईप केला आहे की कृपया सोबत जोडलेल्या फोटोमधील मजकूर मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये टाईप करून द्या. इथे मी मराठीमध्ये या सूचना दिलेल्या आहेत, त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. तुम्ही इंग्रजी, हिंदीमध्ये सुद्धा अशा प्रकारची सूचना मेटा AIला देऊ शकता. त्यानंतर या मजकुराच्या उजव्या बाजूला तुम्हाला क्लिपसारखं एक चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून मी गॅलरीत हस्तलिखित मजकुराचा मी जो कॅमेऱ्यामध्ये फोटो काढलेला आहे तो इथे जोडणार आहे. मी वहीमध्ये लिहिलेल्या मजकुराचा अशा प्रकारे फोटो काढलेला आहे. तो माझ्या गॅलरीमध्ये उपलब्ध आहे. आता प्रॉम्प्ट लिहून झाल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या क्लिप चिन्हावर क्लिक केली असता तुम्हाला खाली गॅलरी, कॅमेरा आणि डॉक्युमेंट असे 3 ऑप्शन दिसतील. त्यापैकी गॅलरी ऑप्शनवर क्लिक केली की तुमची गॅलरी ओपन होईल आणि त्या गॅलरीमध्ये मगाशी मी जे तुम्हाला फोटो काढलेला दाखवला तो मी तिथे सिलेक्ट करून इथे आणत आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर अशा स्वरूपात तो फोटो आणि त्याच्या खाली मी दिलेली सूचना दिसत आहे. आता मी उजव्या बाजूच्या बरोबरच्या हिरव्या गोलावर क्लिक केली असता मेटा AI काम करायला सुरुवात करेल. ते आपण बघूया. त्याने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि फोटोमधील मजकूर त्याने दिलेला आहे. हिंदी भाषेतला मजकूर दिला आहे आणि इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आपण हे कॉपी करून म्हणजे हा मजकूर मी आता असा कॉपी करतो. वरच्या बाजूला जे 3 डॉट्स आहेत तिथं तुम्हाला कॉपी ऑप्शन दिसेल. कॉपी केल्यानंतर त्या ऑप्शनपैकी कॉपीवर मी क्लिक करत आहे. तिथं खाली मेसेज कॉपीड असे दिसत आहे. म्हणजे हा सगळा मजकूर माझ्याकडे कॉपी झाला आहे. तसं आपणही आपल्या हस्तलिखितीचा सगळा मजकूर कॉपी करून आता तो दुसरीकडे कसा पेस्ट करायचा ते तुम्हाला मी दाखवत आहे. आता मी व्हॉट्सॲपमधलाच एक चॅट ओपन केलेला आहे आणि त्या चॅटमध्ये मी ते पेस्ट करणार आहे. आपण वर्ड डॉक्युमेंट फाईलमध्ये किंवा नोटपॅडमध्ये किंवा ईमेलमध्ये कुठेही हा मजकूर पेस्ट करू शकता. त्यासाठी आता टायपिंग विंडोमध्ये मी माझं बोट थोडंसं 1-2 सेकंद होल्ड करत आहे. होल्ड केल्यानंतर दाबून धरल्यानंतर मला पेस्ट हा ऑप्शन दिसत आहे आणि त्या पेस्टवर क्लिक केली की हा सगळा मजकूर इथं तुम्हाला आलेला दिसेल आणि त्यापैकी नको असलेला मजकूर डिलीट करून आणि काही वाढवून आपण हे पोस्ट केलं की इथे पोस्ट होईल आणि तुम्ही हस्तलिखितचा टायपिंग केलेला मजकूर तुम्हाला इथे दिसायला लागेल. आता मी त्यातला नको असलेला मजकूर डिलीट करत आहे. सिलेक्ट करत आहे. पहिल्यांदा सिलेक्ट करून कट या ऑप्शनवर क्लिक करत आहे. कट झाला आणि आता तो पोस्ट करत आहे. पोस्ट झाल्यानंतर हा मजकूर तुम्हाला अशा प्रकारे हस्तलिखित म्हणजे वहीतल्या मजकूर
तुम्हाला इथे टायपिंग करून मिळाला आहे आणि तो वेगवेगळ्या भाषेत मिळालेला आहे. अशा प्रकारे AI च्या साहाय्याने AIपैकी मेटा AI म्हणजे व्हॉट्सॲपच्या बाहेर न जाता मेटा AIचा वापर करून आपण हे केलेलं आहे. यापेक्षा मोठा मजकूर असेल, जास्त मजकूर असेल, बरीच पाने असतील तर आपण AIचे जे इतर चॅटबोट्स आहेत त्यामध्ये देखील हे चांगल्या प्रकारे प्रभावी स्वरूपात करू शकता, हे लक्षात ठेवावे. धन्यवाद. नमस्कार. स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि AIच्या नवनवीन ट्रिक्स सोप्या भाषेत शिकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला डिजिटल युगात स्मार्ट होऊया.